नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. 2 दिवसापासून आपण माध्यमांमध्ये अजित पवार नाराज, अजित पवार गटाचे आमदार नाराज, अशा बातम्या आपण माध्यमांमधून आणि सर्वच माध्यमांमधून बघतोय. एकतर मराठा आरक्षण आणि आंदोलन या मुद्द्यावरच महाराष्ट्र पेटलेला आहे आणि या कार्यकाळामध्ये आंदोलनाच्या पिरियडमध्ये अजित पवार डेंगू सारख्या अतिशय भयंकर आजाराने ग्रस्त होते. त्यामुळं 10-12 दिवस ते स्वतः आपल्या बंगल्यामध्ये, सरकारी बंगल्यामध्येच स्वतःला ॲडमिट करून घेतलं होतं. त्यावर त्यांनी उपचार चांगले घेतले. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी उपचार घेतले. त्यांची परिस्थिती वीक झाली होती, ताप होता, प्लेटलेट कमी झाल्या होत्या आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला आता कमीत कमी 1 महिनाभर विश्रांती घ्यावा लागेल. तुम्ही पब्लिकमध्ये जरी लाईफमध्ये तुमचं असेल पण तुम्ही पब्लिक लाईफमध्ये जाऊ शकत नाही, कारण हा व्हायरसच असा आहे की तुम्ही जर इकडं तिकडं लोकांमध्ये गेले तर तो परत रिव्हर्स येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. त्यामुळं आता जरी अजित पवारांचं आजारामधून ते आता बऱ्यापैकी सुधारणा झाली. आता 2 दिवसापूर्वी दिवाळीला ते पुण्याला आले होते, बारामतीला आले होते. मग कौटुंबिक असतं, राजकारण वेगळं, कौटुंबिक विषय वेगळा. राजकारणात मतभेद असले म्हणून काय कुटुंबामध्ये लोकांना भेटायचं नाही असे आपण काय म्हणत नाही. त्यामुळं ते पवार कुटुंबाची संस्कृती आहे की सर्वांनी दिवाळीमध्ये एकत्र यायचं. भेटले. शरद पवार साहेबांशी काही चर्चा झाली, पण त्यानंतर जी बातमी आली की अजित पवार शरद पवारांना भेटले आणि पुण्यावरून ते दिल्लीला रवाना झाले. मग दिल्लीला गेल्यावर ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. त्यांच्याबरोबर प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुनील तटकरे हे पण होते. आणि मग तिथून ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा व्हायला सुरुवात झाली. माध्यमांमध्ये अजित पवारांच्या नाराजीच्या बातम्या प्रकर्षाने उमटल्या. त्यामध्ये मग माध्यमं मीठ लावून सांगतात, मिरची लावून सांगतात की अमित शहांकडं अजित पवारांनी ज्या तक्रारी केल्या की राज्यामध्ये मी जरी वित्तमंत्री असलो तरी पण माझ्यावर अन्याय होतोय, माझ्या आमदारांवर अन्याय होतोय, माझ्या आमदारांना निधी दिला जात नाही, माझ्या आमदारांचं कामं होत नाही, माझ्या आमदारांच्या विकास कामांमध्ये खोडा घातला जातो किंवा माझ्या आमदारांच्या कामांचं जी काही मंजुरी आहे त्यासुद्धा रद्द करण्याचं काम सध्या सुरू आहेत. आणि ही तक्रार करताना अजित पवार अक्षरशः अमित शहांसमोर रडले. अशा प्रकारचं माध्यमांमध्ये अक्षरशः दिवाळीमध्ये आपण जी रांगोळी काढतो त्या पद्धतीची रांगोळी माध्यमांमध्ये रंगवण्याचं काम चालू आहे. आणि मग ह्या बातम्या वाऱ्यासारख्या राज्यात पसरतात की जे वित्तमंत्री आहे हे स्वतः या राज्याचे फायनान्स मिनिस्टर आहे अजित पवार. खरं तर फायनान्स मिनिस्टरकडं बाकीच्या लोकांना निधी देण्याचं काम असतं आणि फायनान्स मिनिस्टरकडं लोकांनी तक्रारी करायला पाहिजे की मला हे मिळालं नाही, मला निधी मिळाला नाही. आणि ज्याच्या खिशात पैसे किंवा ज्याच्या खिशामध्ये तिजोरीच्या चाव्या आहेत आणि तोच माणूस जर म्हणायला लागला की आम्हाला निधी मिळत नाही, माझ्या आमदारांना निधी मिळत नाही, त्यांचे विकास कामं होत नाही, त्यावर किती विश्वास ठेवायचा हे मी तुमच्यावर सोडतो. पण जेव्हा
अजित पवार आणि अजित पवारांचे 40 आमदार सत्तेमध्ये सामील झाले त्यानंतर महिन्याभरातले पेपर उचकून तुम्ही बघा की अजित पवार गट हा शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाल्याच्या नंतर 1 वर्षांनी 13 महिन्यांनी जवळजवळ 13 महिने झाल्यावर मग सत्तेत आलेला आहे. म्हणजे तेव्हा 13 महिने त्यांना विकास निधी मिळत नव्हता. म्हणूनच ते विकासासाठी कामासाठी किंवा त्यांना काही मोदींचे विचार आवडले यासाठी निधी मिळवण्यासाठीच सत्तेत आले असं अजित पवारांचं पण भाषण आपण ऐकलेलं आहे. अजून पण तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघा की अजित पवार ह्या लोकांना राष्ट्रवादीतून फोडून कशासाठी आले. फक्त विकासासाठी आले आणि मोदींचे जे काही विचार आहेत त्यांना आवडतात. कारण मोदी आता काही भारताचे नेते नाही राहिले, ते विश्वाचे नेते. म्हणून ती जी छाप आहे ती अजित पवारांवर पडली आणि म्हणून अजित पवारांनी मोदींचे विचार ऐकून आणि विकासासाठी, कारण विरोधात राहिलं तर मग नागरिकांचा विकास, विधानसभा जे काही मतदारसंघ असतात त्या ठिकाणी कामं खोळंबतात, कामं करता येत नाही आणि मग जनतेपर्यंत पैसा पोहोचला नाही तर लोक मतं देत नाही. याच्यासाठी अजित पवार सत्तेत आले. आणि मग तुम्हाला जे सांगतोय की सत्तेत आल्याच्या नंतरचे महिनाभराचे वर्तमानपत्र असतील, तुम्ही बातम्या बघा, या सगळ्या फुल पेज अजित पवारांच्या गटाचे आमदार भयंकर खुश, सर्व आमदारांना निधींची सोरट, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये कोट्यावधीचे कामे मंजूर, अशा प्रकारच्या बातम्या आपण बघितल्या होत्या. आणि बाकी आता जर अजित पवार जर असं अमित शहाकडे जर जाऊन घराणं करत असतील की आम्हाला निधी मिळत नाही, ह्या अशा प्रकारच्या बातम्या धादांत खोट्या आहेत असं तर मला वाटतंय. कारण ह्या बातम्या पेरण्यामध्ये नेमका उद्देश काय? या बातम्या पेरण्यामध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भांडणं कसे होतील, यांच्यामध्ये वाद कसे निर्माण होतील आणि यांचे संबंध खराब होऊन आमदार कसे परत आपल्याकडं दारी येतील. मग काही आमदार सुप्रियाताईंना पाहिजे, काही आमदार उद्धव ठाकरेंना पाहिजे. हा सगळा तमाशा आपण उघड्या डोळ्याने पाहतोय. पण आता जी परिस्थिती आहे की अजित पवारांवर एक शिक्का निर्माण झालाय की 2 दिवस झाले की अजित पवार नाराज, 3 दिवस झाले की अजित पवार नाराज. ज्या माणसाकडं तिजोरीच्या चाव्या आहेत, अख्खा राज्याचा फंड पैसाच जर त्यांच्याकडे पडलाय तर त्यांच्या आमदारांना कोण किती पैसा द्यायचा हे त्यांच्याच हातात आहे. उलट बाकीच्या आमदारांना, भाजपा असतील, शिंदे गटातील आमदार असतील, यांना पैसा देण्याचं काम सुद्धा अजित पवारांचे. त्यामुळं ह्या भाषा बातम्या पेरल्या जातात. या बातम्यांमध्ये काही तसं तथ्य नाही, फायनान्सच्या बाबतीत तरी नाही. पण त्यांच्या जे काही गोविंद बागेमधून किंवा शरद पवारांना भेटून अजित पवार जे पुण्यावरून दिल्लीला आले आणि अमित शहांना काही ते अर्धा तास भेटले, अनेक चर्चा झाल्या. आणि मग जे ग्रामपंचायतीचे निकाले ते अतिशय खुश करण्यासाठी सारखेच अजित पवारांना. कारण बारामती तालुक्यामध्ये जे काही निकाल आले ते टोटल शरद पवार गट, सुप्रियाताई गट यांचा अगदी दारुण पराभव करणारे निकाल. हे निकाल सुद्धा त्यांनी कदाचित अमित शहांना सांगितले असतील. मग त्यावर आता बारामती लोकसभा मतदारसंघात ही बारामती विधानसभा येते. मग आता पुढे निर्णय काय घ्यायचा याची चर्चा सुद्धा कदाचित अमित शहांबरोबर झाली असेल. कारण जसं वायनाड जे टार्गेट केले, वायनाडला जेव्हा
राहुल गांधी गेले अमेठी सोडून. अमेठी एकतर सोडायला लावली राहुल गांधींना, तशीच सुप्रियाताईंना बारामती सोडायला लावण्याची स्थिती निर्माण केलेली आहे सध्या. मग आता याच्यामध्ये एकतर अजित पवारांना काही अमित शहांना सांगायचं होतं का, किंवा शरद पवारांबरोबर जी काही चर्चा झाली, शरद पवारांचा काही निरोप अमित शहांकडे पोहोचवायचा होता का, तेव्हा इतक्या तातडीनं अजित पवार दिल्लीला आले. शरद पवारांना हा गट एकत्र करायचा आहे का, नेमकं काय करायचंय, किंवा शरद पवारांना पण भाजप बरोबर यायचंय का, अशा पण शंका निर्माण होतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट होतील. कारण जर अजित पवार हे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस, म्हणजे आज तर ते भाजप बरोबरच आहे, पण येणाऱ्या काळात जर भाजप, शिंदे आणि अजित पवार ही महायुती जर समोरच्या महाविकास आघाडीच्या समोर लढली, तर कदाचित बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंचा पराभव होऊ शकतो. त्यामुळं या सगळ्या गोष्टीची चर्चा पवार साहेबांमध्ये किंवा अजितदादांमध्ये नक्कीच झाली असेल. त्यामुळे यातून काय मार्ग काढायचा, काय नाही काढायचा, याची चर्चा सुद्धा त्यांच्यामध्ये झाली असेल. कदाचित अजित पवारांचं असं म्हणणं असेल की मला सुप्रियाताईच्या समोर उमेदवार द्यायला लावू नका, तुम्हीच काका आता यामध्ये काहीतरी मार्ग काढा. आणि कदाचित शरद पवार साहेबांनी पण काही मार्ग काढला असेल. मग त्यांचं असं म्हणणं असेल की अजित तूच हे सगळं सांभाळ, माझं आता वय झाले आणि सुप्रियाला पण सांभाळून घे, तुला काय भाजप नेतृत्वाला समजवायचे ते समजव, मी आता याच्यात काय इंटरफेअर करणार नाही, पण सुप्रियाताईच्या समोर काही उमेदवार उभा करू नको, अशा पद्धतीची चर्चा पण होऊ शकते. त्यामुळं अजून या सगळ्या गोष्टीचा खुलासा होणं बाकी आहे. आता भाजप नेतृत्व जे अमित शहांना अजित पवार काय बोलले, किंवा अमित शहांनी अजित पवारांना काय सल्ला दिलाय, हा सगळा गुलदस्त्यात आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी पण यावर मौन धारण केलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी उघड होतील, स्पष्ट होतील. काही गोष्टी कधीच उघड होत नाही आणि ज्या झाल्या त्या आपल्यापर्यंत पोचतात. काही गोष्टी 2-2, 4-4 वर्षांनी उघड होतात. पण जेव्हा नेत्यांमध्ये काही वाद होतात त्यावेळेस एकमेकांचं उघडं करण्यासाठी काही नेते त्यावेळेस फलाने अमका बोलला होता, तमका बोलला होता असं सांगतात. आणि मग त्यांच्यावरही किती विश्वास ठेवायचा हा सर्व विषय आपल्यावर सोडतो. अजित पवार नाराज का नाही नाराज, अजित पवारांची नाराजी काय आहे की नाही आहे, हे अजित पवारांवर सोडू. आपण तुर्तच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.